क्लोनिंग अंडरस्कोर अंडरस्कोर क्लोन जे आहे ती मेथड कशी वर्क होते ते आपण बघू. ठीक आहे. तर मी आय विल टेक रेफरन्स ऑफ दिस वेबसाईट. तर PHP क्लोन कीवर्ड. ओके. तर क्लोन कीवर्ड आहे PHP मध्ये. जर हा क्लोन कीवर्ड तुम्ही यूज केला तर तुम्ही हा क्लोन कीवर्ड जर कॉल केला तर काय होतं, ऑब्जेक्टची कॉपी क्रिएट होते. ओके. आणि ही कॉपी जी आहे ती तुम्ही दिस इज अ न्यू कॉपी इन युअर मेमरी. ओके. तर ज्यावेळी आपण क्लोन मेथड कॉल करतो त्यावेळी आपली अंडरस्कोर अंडरस्कोर क्लोन ही मॅजिक मेथड कॉल होते. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघा, हा क्लास आहे, क्लास माय क्लास डॉलर कलर डॉलर अमाऊंट, दोन ह्याच्यामध्ये डेटा मेंबर्स आहेत. इथे ऑब्जेक्ट बनवला, न्यू माय क्लास ऑब्जेक्ट. ओके. तर ह्याच्यामध्ये कलर आणि अमाऊंट सेट केलं बिकॉज इट इज पब्लिक, डायरेक्टली आउटसाइड द क्लास आपण ह्याला असाइन केलं व्हॅल्यूज. ओके. नंतर आता इथे क्लोन ऑब्जेक्ट. आता इथे ऑब्जेक्ट जो आहे हा ह्याचा क्लोन तयार केला, एक नवीन कॉपी तयार केली, डॉलर कॉपी. ओके. आणि त्याला प्रिंट केलं, प्रिंट अंडरस्कोर आर कॉपी. ओके. तर कॉपी जो आहे तो ऑब्जेक्ट प्रिंट केला. तर एकदम सिंपल आहे, ह्याच्यामध्ये काही डिफिकल्ट नाही आहे डिफिकल्टी. तर ह्याच्यामध्ये बघा, प्रिंट आर कॉपी हा ऑब्जेक्ट आहे, ह्याच्यामध्ये कलर रेड आहे आणि अमाऊंट 5 आहे. ओके. तर आता ज्यावेळी आपण क्लोन क्लोन कीवर्ड कॉल करतो त्यावेळी तो कॉपी तयार करतो आणि अंडरस्कोर अंडरस्कोर क्लोन ही मॅजिक मेथड कॉल करतो. ओके. तर आता इथे बघा, ह्या एक्झाम्पलमध्ये क्लास माय क्लास डॉलर अमाऊंट आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल थोडं व्यवस्थित बघा. तर ह्याच्यामध्ये काय आहे, डॉलर व्हॅल्यू 5 घेतलेलं आहे. ओके. डॉलर ऑब्जेक्ट इक्वल टू न्यू माय क्लास क्लासमध्ये फक्त आणि फक्त एकच डेटा मेंबर आहे, डॉलर अमाऊंट. ओके. तर आता इथे काय केलेलं आहे आणि तो पण पब्लिक आहे, त्याच्यामुळे मी याला डायरेक्टली बाहेरून ऍक्सेस केला, डॉलर ओबीजे ॲरो अमाऊंट इक्वल टू. इथे काय असाइन केलेलं आहे, व्हॅल्यू असाइन केलेली नाहीये, डॉलर व्हॅल्यू काय असाइन केलेलं आहे, रेफरन्स ऍड्रेस ऑफ डॉलर व्हॅल्यू असाइन केलेलं आहे. ओके. तर व्हॅल्यूचा रेफरन्स अमाऊंटला असाइन केला. आता इथे काय केलं, क्लोन तयार केला, या ऑब्जेक्टचा क्लोन तयार केला. तर क्लोनिंगमध्ये काय होतं, ऑब्जेक्टचं एक्झॅक्ट कॉपी तयार होते. तर ह्याच्यामध्ये काय होतं, आता हा जो अमाऊंट आहे क्लास माय क्लासमध्ये जो अमाऊंट नावाचा डेटा मेंबर आहे ह्याची एक कॉपी तयार होईल. आता ह्या अमाऊंटमध्ये तुमचं व्हॅल्यू नाहीये, इथे काय ऍड्रेस आहे, रेफरन्स आहे. तर तो रेफरन्स काय होईल, तो रेफरन्स कॉपी होईल जो हा डॉलर कॉपी ऑब्जेक्ट आहे ह्याच्यामध्ये. आता इथे काय करतोय आपण चेंज, इथे डॉलर ऑब्जेक्ट ॲरो अमाऊंट. आता ऍक्च्युली कॉपी आहे, तर कॉपीमध्ये चेंज व्हायला नाही पाहिजे. जर ओरिजिनल ऑब्जेक्टमध्ये तुम्ही जर अमाऊंट चेंज करताय तर कॉपीमध्ये चेंजेस होणं अपेक्षित नाहीये. ओके. तर आता ह्याच्यामध्ये काय होतंय, डॉलर ओबीजे ॲरो अमाऊंट इक्वल टू 6 केलेलं आहे. तर आता चेंजेस केले मी ऑब्जेक्टमध्ये, ओरिजिनल ऑब्जेक्टमध्ये, अँड दॅट सेम थिंग इज गेटिंग रिफ्लेक्टेड इन माय कॉपी ऑब्जेक्ट. ओके. तर इथे तुम्ही बघू शकता, प्रिंट अंडरस्कोर आर डॉलर कॉपी. तर आता इथे रन करतो. ऍक्च्युअल व्हॅल्यू काय आहे, असाइन करताना 5 आहे, याचा रेफरन्स असाइन केला ऍड्रेस ऑफ व्हॅल्यू अमाऊंटमध्ये. तर आता इथे 5 अपेक्षित होतं कॉपीमध्ये, बट आता इथे काय झालेलं आहे, ड्यू टू रेफरन्स जे चेंजेस इथं झालेले आहेत ओरिजिनल ऑब्जेक्टमध्ये, ते चेंजेस तुमचे कॉपीमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट झालेले आहेत. तर इथे मी आपण डिस्प्ले करताना काय डिस्प्ले केलंय, कॉपी ऑब्जेक्ट डिस्प्ले केलाय. तरी सुद्धा तुम्ही इथं बघू शकता की अमाऊंट काय आलेलं आहे, 6 आलेलं आहे. ठीक आहे. तर एक्सपेक्टेड काय होतं, 5 एक्सपेक्टेड होतं. ओके. तर हे जे बिहेवियर आहे, ह्या बिहेवियरला आपल्याला हे जे बिहेवियर आहे ह्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, हा प्रॉब्लेम कसं करणार तुम्ही. तर त्यासाठी तू आपलं अंडरस्कोर अंडरस्कोर क्लोन नावाची मॅजिक मेथड आहे जी की कॉल होते. क्लोन ज्यावेळी तुमचं क्लोन कीवर्ड कॉल होईल. ओके. इट इज अ कीवर्ड. ओके. नॉट अ फंक्शन. तर क्लोन कीवर्ड ज्यावेळी कॉल होईल त्यावेळी तो ऑटोमॅटिकली काय करतो, अंडरस्कोर अंडरस्कोर क्लोन ही मेथड पब्लिक मेथड कॉल करतो. ओके. ही आपण मॅजिक मेथड्स बघितल्या, सर्वच्या सर्व पब्लिक ठेवावे लागतात आपल्याला. ओके. तर आता इथे काय केलेलं आहे, पब्लिक फंक्शन अंडरस्कोर अंडरस्कोर क्लोन, ह्यामध्ये डॉलर व्हॅल्यू इक्वल टू डॉलर धिस अमाऊंट. ओके. आता हा क्लास आहे माय क्लास, ह्याच्यामध्ये एकच आहे डेटा मेंबर आणि तो आहे डॉलर अमाऊंट. ओके. तर आता ज्यावेळी मी क्लोन करतोय त्यावेळी म्हणजे तुम्ही क्लोन करताना आय डोंट नो की बाबा तुम्ही ह्याच्यामध्ये रेफरन्स असाइन करताय का ऍक्च्युअल व्हॅल्यू असाइन करताय, आय डोंट नो. ओके. बट सेफर साइड व्हॉट आय विल डू, आय विल रिमूव्ह द रेफरन्स. ओके. अँड सेव्ह ऍक्च्युअल व्हॅल्यू इन द डेटा मेंबर. ओके. तर आता मी तुम्हाला हाच प्रोग्राम रन करून दाखवतो आणि ह्याच्यामध्ये यू कॅन सी हिअर, रॅदर दॅन असाइनिंग ऍड्रेस, व्हॉट आय विल असाइन डॉलर व्हॅल्यू. ओके. आता मी व्हॅल्यू असाइन केली अमाऊंटमध्ये आणि कॉपी तयार केली. तर आता इथे व्हॅल्यू काय तुमची 5 आहे. ओके. आता मी ह्याच्यामध्ये जरी चेंजेस केले तरी ते चेंजेस रिफ्लेक्ट नाही होणार.
रन करतो हा प्रोग्राम. तुम्ही ते बघू शकता अमाऊंट काय आली 5. का? कारण मी ऍक्च्युअल व्हॅल्यू असाइन केली अमाऊंटमध्ये, ह्याची कॉपी तयार झाली आणि जे चेंजेस केले मी ओरिजिनल ऑब्जेक्टमध्ये ते इकडे ते कॉपीमध्ये रिफ्लेक्ट होणार नाहीत. बिकॉज इथे रेफरन्स आहे, ऍट द रेट आहे, इथे रेफरन्स आहे, त्याच्यामुळे काय होतंय, जे चेंजेस होत आहेत ओरिजिनल ऑब्जेक्टमध्ये ते रिफ्लेक्ट होत आहेत कॉपीमध्ये. ओके, तर ते हे आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. त्यासाठी काय केलं आता इथे आपण अंडरस्कोर अंडरस्कोर क्लोन नावाची मेथड कॉल होते क्लोन करताना आय नो दॅट. तर ह्याच्यामध्ये काय केलं, डॉलर धिस ॲरो अमाऊंट, अमाऊंट जे आहे ही अमाऊंट घेतली आणि असाइन कशाला केली, डॉलर व्हॅल्यू. आता सध्या अमाऊंटमध्ये काय रेफरन्स आहे, ओके, ऍट द रेट व्हॅल्यूचा रेफरन्स आहे. तर हा रेफरन्स कशात असाइन की आणि ही व्हॅल्यू कशात आली तुमची डॉलर व्हॅल्यूमध्ये. आता इथे काय केलं, अनसेट अनसेट डॉलर धिस ॲरो अमाऊंट. ओके, तर हा काय करतो, जो अनसेट माहिती तुम्हाला व्हेरिएबल डिस्ट्रॉय करण्यासाठी आपण यूज करतो. तर हा काय करतो, ऍक्च्युअल जो रेफरन्स आहे तो डिस्ट्रॉय करतो आणि रेफरन्स डिस्ट्रॉय करून त्याची जी व्हॅल्यू आहे, आता आपण ह्याच्या मागच्या एक्झाम्पलमध्ये पण बघितलं. 1 मिनिट. हा, आपण ह्याच्या मागच्या एक्झाम्पलमध्ये पण बघितलं, अनसेट आपण ह्याच्या आधी पण यूज केलेला आहे. ओके, अनसेट काय करतं, तुमचा रेफरन्स जो आहे तो ब्रेक करतो आणि आता हे डॉलर व्हॅल्यूमध्ये काय होतं, तुमचा रेफरन्स होता. ओके, बट ज्यावेळी तुम्ही अनसेट करता त्यावेळी ह्या डॉलर व्हॅल्यूमध्ये ऍक्च्युअल व्हॅल्यू तुमची असाइन होते आणि रेफरन्स ब्रेक होतो. ओके, आपण हे बघितलेलं आहे मागच्या एक्झाम्पल्समध्ये पण. ठीक आहे, तर आता ह्या डॉलर व्हॅल्यूमध्ये रेफरन्स होता, बट ड्यू टू दिस अनसेट हा रेफरन्स डिस्ट्रॉय झाला आणि जे रेफरन्स होते ते व्हॅल्यू असाइन झाले. आता या व्हॅल्यूमध्ये प्युअर व्हॅल्यू आहे 5 आहे. ओके, तर आता ही जी 5 व्हॅल्यू आहे ही डॉलर व्हॅल्यू ही कशात असाइन केली, परत डॉलर धिस ॲरो अमाऊंट. आता ह्या अमाऊंट ज्यावेळी ऑब्जेक्ट क्लोन झाला त्यावेळी या अमाऊंटमध्ये रेफरन्स होता, बट आता हा रेफरन्स डिस्ट्रॉय केला आपण आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू काय केली, असाइन केली अमाऊंट या डेटा मेंबरमध्ये. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डॉलर व्हॅल्यू इक्वल टू 5, डॉलर ओबीजे इक्वल टू न्यू माय क्लास. इथे अमाऊंटमध्ये ॲड्रेस आहे डॉलर व्हॅल्यूचा. नंतर इथे क्लोन केलं, क्लोन केल्यानंतर काय होईल तुमचं, अंडरस्कोर अंडरस्कोर क्लोन मेथड कॉल होईल, ऑटोमॅटिक कॉल होईल, त्यालाच आपण मॅजिक मेथड्स म्हणतो. ओके, आणि कॉल झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज केली आपण. तर आता जो आपला प्रॉब्लेम होता की रेफरन्समध्ये व्हॅल्यू चेंज केल्यानंतर ती रिफ्लेक्ट होत होती कॉपीमध्ये, पण आता ती होणार नाही. वाय? बिकॉज वी हॅव डिस्ट्रॉइड द रेफरन्स युझिंग अनसेट मेथड अँड असाइन द ऍक्च्युअल व्हॅल्यू टू द अमाऊंट डेटा मेंबर. ओके, आता तुम्ही बघू शकता इथे सेम प्रोग्राम आहे, ह्याच्यामध्ये अमाऊंटमध्ये चेंज केलं ऑब्जेक्टच्या ओरिजिनल ऑब्जेक्टच्या आणि कॉपीमध्ये चेक केलं की हा जो 6 आहे हा रिफ्लेक्ट होतोय का कॉपीमध्ये, तर तो होत नाही. ओके, दॅट मीन्स अवर प्रॉब्लेम इज सॉल्व. काही डाऊट आहे का ह्याच्यामध्ये, क्लोन क्लोन मॅजिक मेथडमध्ये क्लोनिंग ऑफ द ऑब्जेक्ट, कुणाला काही डाऊट आहे का? हॅलो, आवाज येतोय का? हॅलो. ओके, तर आपण आता नेक्स्ट बघू सिरियलायझेशन. ओके, तर सिरियलायझेशन जो आहे तो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. तर सिरियलायझेशन जो आहे, सिरियलायझिंग अन ऑब्जेक्ट मीन्स कन्वर्टिंग इट टू अ बाईट स्ट्रीम रिप्रेझेंटेशन दॅट कॅन बी स्टोर्ड इन अ फाईल. ओके, तुम्ही जर कधी विचार केला असेल तर आपण सपोज एखादा प्रोग्राम केला. ओके, त्याच्यामध्ये खूप सारे ऑब्जेक्ट्स तयार झाले, ते ऑब्जेक्ट्स तुमचे डिस्ट्रॉय होणार आहेत ऍट सम पॉईंट, ते ऑब्जेक्ट्स डिस्ट्रॉय होणार आहेत. ओके, बट जर सपोज मला ते ऑब्जेक्ट्स स्टोअर करायचे असतील आणि फर्दर यूज करायचे असतील, ओके, फ्युचरमध्ये, तर तुम्ही तसं करू शकता का, वेदर इट इज पॉसिबल. सो येस, इट इज पॉसिबल. तर ते कसं पॉसिबल होतं, युझिंग दिस सिरियलायझेशन. तर सिरियलायझेशन हा कन्सेप्ट जो आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला सेशन्स आणि कुकीज जे आहेत ह्याच्यामध्ये. ओके, आपण जो डेटा आहे, तर ह्याच्यामध्ये कसं होतं ते आपण बघूया. ओके, सिरियलायझेशन आपण नेक्स्ट युनिट आहे आपलं, त्याच्यामध्ये आपण सेशन आणि कुकीजमध्ये बघूया की हाऊ सिरियलायझेशन इज गेटिंग युज्ड ओव्हर देअर. ओके, तर सिरियलाइज फंक्शन कन्वर्ट्स अ स्टोरेबल रिप्रेझेंटेशन ऑफ अ व्हॅल्यू. जो व्हॅल्यू असेल, ओके, ऑब्जेक्ट असेल, ॲरे असेल, एनिथिंग, तर त्याला काय करतो तो, एक इव्हन स्ट्रिंग असेल तर त्याला तो काय करतो, एक स्टोरेबल रिप्रेझेंटेशन फॉर्मॅटमध्ये एक तयार करतो. ओके, इट विल प्रोव्हाइड अ स्ट्रिंग. ओके, स्टोरेबल फॉर्मॅट कुठला आहे तुमचा, ते स्ट्रिंग फॉर्मॅट आहे. ओके, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे, सपोज तुम्हाला फ्युचरमध्ये रियूज करायचा आहे, तर मग तुम्ही काय करेन, त्याला सिरियलाइज करेन. सिरियलाइज केल्यानंतर काय होतं, त्या ऑब्जेक्टचा स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये मला एक डेटा मिळतो. तो मी काय करतो, एका फाईलमध्ये स्टोअर करतो. 10 वर्षानंतर, 5 म्हणजे आफ्टर सम डेज ऑर सम इयर्स, इफ यू वॉन्ट टू check you want to recreate that object, you can read that string value and you can recreate the object. Okay, तर and you can recreate that object using unserialized method. Okay, तर आता आपण सिरियलाइज आणि अनसिरियलाइजचा प्रोग्राम बघूया. XAMPP, htdocs, php. Okay, this is serialize function.
तर आता ह्या सिरियलाइज फंक्शनमध्ये तुम्ही बघू शकता इथे काय केलेलं आहे, एक ॲरे घेतलेला आहे. $ARR इक्वल टू ॲरे. हा कुठला ॲरे आहे आपला? असोसिएटिव्ह ॲरे. ओके. तर ह्याच्यामध्ये काय आहे तुमचं SY ला काय असाइन केलेलं आहे आपण? OOP, TY ला WBP, FY ला PCI. ओके. नंतर याला सिरियलाइज केलं, या ॲरेला सिरियलाइज केल्यानंतर तो रिटर्न काय करतो? सिरियलाइज फंक्शन इट विल रिटर्न स्ट्रिंग. ओके, स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ दॅट ॲरे ऑर ऑब्जेक्ट ऑर व्हॉटएव्हर इट इज. तर ह्याला डॉलर सिरियलाइज हा जो आहे आपला SCR, $SCR हा आपला डेटा आहे, सिरियलाइज डेटा. ओके, ह्या ॲरेचं रिप्रेझेंटेशन. तर इथे मी ते प्रिंट केलं, इको सिरियलाइज डेटा इक्वल टू ब्रेक लाईन अँड दिस सिरियलाइज डेटा. नंतर अनसिरियलाइज केलं, $SCR आणि अनसिरियलाइज ऑब्जेक्ट आपण इथे बघितलं आणि इथे तो व्हॅलिडम्प आपण केला. ओके. तर आता पहिले आपण रन करून बघूया हा प्रोग्राम. लोकल होस्ट SCR एंटर. ओके. तर आता इथे सिरियलाइज डेटा, आता हा डेटा काय होता आपला? ॲरे होता, असोसिएटिव्ह ॲरे. ओके. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे ॲरे आहे, 3 एलिमेंट्सचा ॲरे आहे. फर्स्ट जे आहे की ती SY आहे, स्ट्रिंग आहे. सेकंड जे आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती OOP आहे समथिंग. हे जे रिप्रेझेंटेशन आहे, वी डोंट केअर अबाउट दिस रिप्रेझेंटेशन. तो कसं स्टोअर करतोय त्याच्याशी आपल्याला काही, दॅट इज नॉट अवर रोल, हाऊ इट इज स्टोरिंग दॅट डेटा. बट हा सिरियलाइज डेटा आहे, हा ऍक्च्युअल रिप्रेझेंटेशन म्हणजे हे जे आपले ॲरे आहे, या ॲरेचा स्ट्रिंग फॉर्मॅटमधलं रिप्रेझेंटेशन, जे की PHP आपल्याला प्रोव्हाइड करतं. आपण काय करू शकतो, ह्याचा यूज कसा करायचा आहे आपल्याला? आपण ह्याला स्टोअर करू शकतो एखाद्या फाईलमध्ये. ओके. मी आता हा जो प्रोग्राम आहे, आपण डेमो पर्पजसाठी हे सगळ्या सगळ्या गोष्टी आपण एकाच फाईलमध्ये करतोय. आपण सिरियलाइज पण एकाच ह्याच्यात करतोय आणि अनसिरियलाइज पण लगेचच करतोय एकाच प्रोग्राममध्ये. बट एक्सपेक्टेड काय आहे की सिरियलाइजचा कोड वेगळा राहील, अनसिरियलाइजचा म्हणजे वेगळा इन द सेन्स की सिरियलाइज करतो आपण, हा डेटा कुठेतरी स्टोअर करतो एखाद्या फाईलमध्ये, टेक्स्ट फाईलमध्ये, आणि नंतर ज्यावेळी तुम्हाला गरज पडते ह्या ऑब्जेक्टची, त्यावेळी आपण काय करतो, अजून एक प्रोग्राम असतो, तो काय करतो, हा स्ट्रिंग डेटा रीड करतो आणि एक तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करून देतो. ओके. तर आता इथे तुम्ही बघितलं असेल, हा जो आहे हा स्ट्रिंग डेटा हा मला मिळाला $SCR मध्ये. तर आता इथे काय केलेलं आहे आपण, दिस इज अवर न्यू जर्नी. ओके. तर ह्याच्यामध्ये काय केलं आपण, सेकंड स्टेप. आता सिरियलाइज केला, माझ्याकडे स्ट्रिंग आली, सिरियलाइज स्ट्रिंग. अनसिरियलाइज मेथडला मी काय पास केले इथे, जे सिरियलाइज डेटा होता तो इथे पास केला, स्ट्रिंग पास केली, सिरियलाइज स्ट्रिंग. तर अनसिरियलाइज मेथड काय करते, ही स्ट्रिंग डेटा घेऊन तो डिटेक्ट करतो, तो ऑब्जेक्ट असेल, ॲरे असेल, तर त्याचा इथे तुम्हाला ते व्हॅल्यू रिटर्न करतो. आता आपल्याला हा जो आहे हा ॲरे आहे, तर तो हा रिटर्न काय करेल, ॲरे रिटर्न करेल. ओके. तर हा व्हेरिएबल कशाचा आहे, तुमचा ॲरेचा. जर सपोज मी इथे स्ट्रिंग जर केलं असतं, तर त्याने स्ट्रिंग स्टोअर केलं असतं आणि मला इथे स्ट्रिंग डेटा टाईपचा व्हेरिएबल रिटर्न केला असता. आता हा अन अनसिरियलाइज SCR हा जो आहे, हा डेटा माझा ॲरे ॲरे राहील. तर इथं आपण व्हॅलिडम करून चेक केलं की हा डेटा डेटा टाइप कोणता आहे या व्हेरिएबलचा आणि व्हॅल्यूज कोणत्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, यू कॅन सी ओव्हर हिअर, हा सिरियलाइज डेटा आहे. वी डोंट केअर अबाउट दिस. अनसिरियलाइज झाल्यानंतर काय मला आउटपुट येते, तर मला ॲरे मिळतोय 3 एलिमेंट्सचा. SY की आहे, OOP व्हॅल्यू आहे, TY, WBP, FY, PCI, अँड यू कॅन सी दिस सेम व्हॅल्यूज ओव्हर हिअर. ओके. जे इनिशियल स्टार्टिंगला होत्या त्याच आपल्याला परत अनसिरियलाइज केल्यानंतर रिटर्न मिळाल्या. ओके. काही डाऊट आहे का सिरियलाइज अनसिरियलाइज मध्ये? हॅलो हॅलो, एनी डाऊट? ओके. नो सर. ओके. तर हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट बऱ्याच लँग्वेजेसमध्ये यूज केला जातो. ओके. सिरियलाइज करून स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये एखाद्या ऑब्जेक्टचं रिप्रेझेंटेशन केलं जातं, ते कुठेतरी स्टोअर केलं जातं फाईलमध्ये ऑर डेटाबेसमध्ये. नंतर आपण त्याला अनसिरियलाइज करतो आणि ऍक्च्युअल ऑब्जेक्ट आपल्याला रिटर्न होतो. आता इथे आपण ऑब्जेक्ट आपल्याला मिळालेला नाहीये, आपल्याला काय मिळालंय, ॲरे मिळालंय. ओके. हॅलो सर, सर लेक्चर चालू आहे सर, करू का थोड्या वेळात? हो 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 सर. हॅलो, आय एम ऑडिबल? हॅलो हॅलो, आय एम ऑडिबल? हॅलो हॅलो हॅलो, आय एम ऑडिबल? हॅलो हॅलो. येस सर, येस सर. ओके. तर आता आपल्याला काय करायचंय, ओके. तर अनसिरियलाइज करतो आपण. ओके. आता इथे आपण ऑब्जेक्ट नाही मिळाला आपल्याला, आपल्याला काय मिळालं, ॲरे. ओके. ॲरे डेटा टाइप आपण स्टोअर केला आणि आपल्याला ॲरे डेटा टाइप रिटर्न मिळाला. आता आपण ऑब्जेक्ट घेऊ, ऑब्जेक्टला सिरियलाइज करू आणि लेट्स सी वेदर वी आर गेटिंग ऑब्जेक्ट ॲज अ रिटर्न टाइप. ओके. तर इथे क्लास तयार केला आपण, स्टुडंट. त्यात नेम आहे, रोल नंबर आहे, सेट नेम मेथड आहे. ह्याच्यामध्ये काय काय केलेलं आहे, नेम आणि रोल नंबर असाइन केलेला आहे याला. ओके. सेट नेम फंक्शन थ्रू. तर आता इथे एक ऑब्जेक्ट तयार केला आपण, न्यू स्टुडंट, $OBJ.
आणि $OBJ ॲरो सेट नेम मेथड कॉल केली. ह्याच्यामध्ये नेम आणि त्याचा रोल नंबर आपण असाइन केला. आता आपण काय केलं, ह्या ऑब्जेक्टला सिरियलाइज केलं. सिरियलाइज $OBJ आणि आपल्याला एक सिरियलाइज स्ट्रिंग त्या ऑब्जेक्टची आपल्याला रिटर्न मिळाली. ओके, आणि ती आपण इथे डिस्प्ले केली, सिरियलाइज डेटा इक्वल टू $SER. ओके, तर दिस इज अवर वन स्टेप. ओके, आता आपण काय करणार, इथे ह्याला स्टोअर करणार एखाद्या फाईलमध्ये और डेटाबेसमध्ये, नंतर रिट्राईव्ह करून अनसिरियलाइज करून परत एक ऑब्जेक्ट आपण मिळवू शकतो. तर आता इथे हा प्रोग्राम रन करतो मी. लेट्स सी द आउटपुट. फर्स्ट, सेकंड डॉट PHP. तर त्याच्यात सिरियलाइज डेटा तुम्ही बघू शकता. इथे ऑब्जेक्ट आहे स्टुडंट नावाचा आणि डेटा आहे. वी डोंट केअर अबाउट दिस. त्याने कसं स्टोअर केलेलं आहे, कुठल्या फॉर्मॅटमध्ये कसं स्टोअर केलेलं आहे. बट हा डेटा त्याने स्टोअर केलेला आहे इथे. आता आफ्टर अनसिरियलाइज आय गेट द ऑब्जेक्ट. ओके, स्टुडंट नावाचा ऑब्जेक्ट मिळाला मला. इथे व्हॅल्डम केलेला आहे. यू कॅन सी ओव्हर हिअर. अनसिरियलाइज मेथड कॉल केली ऑन धिस डेटा $SER. तर ही स्ट्रिंग पास केली आपण अनसिरियलाइजला. तर आपल्याला अनसिरियलाइजचा आता हा जो आहे अनसिरियलाइज हा काय तुमचा ऑब्जेक्ट आहे. आधीच्या केसमध्ये काय होता, ॲरे होता, ॲरे डेटा टाइप होता. आता इथे आपल्याला ऑब्जेक्ट मिळाला आहे. ओके, तर आफ्टर अनसिरियलाइज तुम्ही इथे व्हॅल्डम केलं, तुम्हाला इथे तुम्ही यू कॅन सी ऑब्जेक्ट वर हिअर आणि त्याच्या व्हॅल्यूज तुम्ही बघू शकता. व्हॅल्यूज काय होती, कृष्णा आणि 10. तर तुम्ही इथे बघू शकता आफ्टर अनसिरियलाइज तुम्हाला नेम कृष्णा, रोल नंबर काय 10. ओके, तर तुम्ही असं इथे बघू शकता. तर आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, देर इज वन ट्रिकी थिंग. जर सपोज मी आता एक एक फाईल बनवली आणि एक प्रोग्राम बनवला, ह्याच्यामध्ये क्लास स्टुडंट डिक्लेअर केला, इथे सिरियलाइज केला आणि अजून एक फाईल बनवली सपोज XYZ आणि त्याच्यामध्ये अनसिरियलाइजचा कोड लिहिला. माझ्याकडे हा सिरियलाइज स्ट्रिंग जी आहे ती आहे अवेलेबल, बट या क्लासची जी डेफिनेशन आहे ती नाहीये, तर तो रन होणार नाही. ओके, हे गोष्ट लक्षात ठेवा. हा जो आहे क्लास स्टुडंट डिक्लेरेशन, हे डिक्लेरेशन जे आहे, हे जे केलेलं आहे आपण, हे तुमचं जे सेकंड फाईल आहे ज्याच्यात तुम्ही अनसिरियलाइज करताय, त्याला सुद्धा ह्या क्लासची डिटेल्स माहिती पाहिजे. ओके, जर सपोज अनसिरियलाइज जो करणारा आहे प्रोग्राम, तुमचा जो पण प्रोग्राम असेल जो अनसिरियलाइज करतोय, त्याला जर ह्या क्लासची डेफिनेशन नसेल, तर तो इट कॅनॉट अनसिरियलाइज अँड गिव्ह यू द प्रॉपर ऑब्जेक्ट. ओके, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवली पाहिजे. ही डेफिनेशन जी आहे ती इथे अवेलेबल आहे. तीच अनसिरियलाइज करताना सुद्धा तुम्हाला ह्या क्लासची डेफिनेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. का, त्याचं रिझन असं आहे. आता बघा इथे फंक्शन जे आहे, फंक्शन आपण सेट नेम फंक्शन इथे डिक्लेअर केलेलं आहे. ओके, तुम्हाला नाव मिळेल, रोल नंबर मिळू शकतो, बट फंक्शनची डेफिनेशन तो स्टोअर नाही करत. म्हणजे तुम्ही इथं ऑब्झर्व करू शकता. इथे बघा हा ऑब्जेक्ट, त्याने ऑब्जेक्टचं रिप्रेझेंटेशन इथं केलंय. तर याच्यामध्ये काय, नाव आणि रोल नंबर एवढंच दाखवलेलं आहे. फंक्शन्स कोणते आहेत तेच, त्या फंक्शन्सची डिटेल्स इथे नाहीये. ओके, या सिरियलाइज डेटामध्ये फक्त डेटा मेंबर्सच्या व्हॅल्यूज आहेत. ओके, तर आता इथे काय केलेलं आहे, आपण बघितलं आहे. ओके, तर आपण सिम्प्लिसिटी पर्पजसाठी हे दोन्ही सिरियलाइज आणि अनसिरियलाइज एकाच कोडमध्ये लिहितोय. बट जर तुम्ही सेपरेट केलं, तर त्या केसमध्ये तुम्हाला हे जे क्लासची डेफिनेशन जी लिहिलेली आहे आपण, ही तिकडे सुद्धा अनसिरियलाइजचा जो कोड असेल त्याच्यामध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आता नेक्स्ट, ओके, तर आता तुम्ही आता आपण नेक्स्ट आपले जे आहेत मॅजिक मेथड्स त्याच्याकडे आपण वळू. तर इथे बघा अंडरस्कोर अंडरस्कोर स्लीप अंडरस्कोर अंडरस्कोर वेकअप असे दोन मॅजिक मेथड्स होते. तर ह्याचा यूज काय आहे ते आपण बघू. ओके, तर अंडरस्कोर अंडरस्कोर स्लीप अँड अंडरस्कोर अंडरस्कोर वेकअप, these methods are used to notify objects that they are being serialized or unserialized. एक ऑब्जेक्ट ज्यावेळी सिरियलाइज होतो किंवा अनसिरियलाइज होतो त्यावेळी हे मेथड्स कॉल होतात. तर स्लीप मेथड कधी कॉल होते, जस्ट बिफोर, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, जस्ट बिफोर कुठलं सिरियलायझेशन. तर सिरियलायझेशन होण्याच्या जस्ट बिफोर कोणती मेथड कॉल होते तुमची, अंडरस्कोर अंडरस्कोर स्लीप मेथड कॉल होते. ओके, आणि स्लीप मेथड रिटर्न काय करते, रिटर्न अन ॲरे विथ द नेम्स ऑफ ऑल व्हेरिएबल्स ऑफ दॅट ऑब्जेक्ट दॅट शुड बी सिरियलाइज. तर आता ह्या केसमध्ये प्रॉब्लेम आहे कसा आहे, आता इथे आपण काहीच आपण मेन्शन नाही केलं. हा जो सेकंड प्रोग्राम होता, आपण वी हॅव जस्ट कॉल्ड दिस सिरियलाइज मेथड अँड अनसिरियलाइज मेथड. तर ह्याच्यामध्ये काय होतं, सिरियल हा काय करतो बाय डिफॉल्ट सगळेच्या सगळे तुमचे व्हेरिएबल्स जे आहेत ते सिरियलाइज करतो. पण स्लीपमध्ये काय होतं, अंडरस्कोर अंडरस्कोर स्लीप मेथड ही तुम्ही लिहू शकता. दिस इज नॉट अ मॅन्डेटरी थिंग फर्स्ट. ओके, दिस इज ऑप्शनल. अंडरस्कोर अंडरस्कोर स्लीप अंडरस्कोर अंडरस्कोर वेकअप हे ऑप्शनल आहे. जसं की कन्स्ट्रक्टर तुमचं ऑप्शनल आहे. कन्स्ट्रक्टर लिहिलं तर इट्स गुड, तुमचं यूज केसनुसार तुम्ही कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर ऍड करता. सेम तसंच स्लीप आणि वेकअप हे तुमच्या यूज केसनुसार तुम्ही ऍड करता. जर सपोज आता तुम्ही ऍड केलं स्लीप अंडरस्कोर अंडरस्कोर स्लीप, तर काय होतं, जस्ट बिफोर सिरियलायझेशन ही मेथड कॉल होते आणि तुम्हाला कंपल्सरी ह्याचं रिटर्न काय करावं लागतं, तुम्हाला नाव रिटर्न करावं लागतं की ज्याला तुम्हाला सिरियलाइज करायचंय. आता सपोज हा क्लास आहे आणि ह्या क्लासमध्ये काही इम्पॉर्टंट, ह्या क्लासमध्ये सपोज काही इम्पॉर्टंट म्हणजे
सपोज ह्या क्लासमध्ये काही डेटा मेंबर्स आहेत जे की मला सिरियलाइज करायचे नाहीयेत. ओके, तर त्या केसमध्ये मी इथं ह्याचा यूज करू शकतो. इथे काय करेन मी इथे काय करेन, रिटर्न करताना या ॲरेमध्ये जेवढे मला पाहिजेत तेवढेच डेटा मेंबर्स मी इथे मेन्शन करेन. बाकीच्या जे डेटा मेंबर्स आहेत त्यांना नल असाइन होईल. ओके, तर आता इथे बघू शकता तुम्ही, इथे काय केलेलं आहे, क्लास स्टुडंट, ओके, पब्लिक फंक्शन अंडरस्कोर अंडरस्कोर स्लीप, स्लीप कॉल्ड अँड ऑब्जेक्ट सिरियलाइज्ड विथ डेटा इट रिटर्न. तर हा रिटर्न काय करतो, ॲरे रिटर्न करतो. ह्याच्यामध्ये ह्या ॲरेमध्ये फक्त आणि फक्त नावं असतात. हे लक्षात घ्या, व्हेरिएबल्स नाही आहेत. दे आर नॉट अ व्हेरिएबल्स, दे आर जस्ट नेम्स विच यू वॉन्ट टू सिरियलाइज. तर इथे बघा, नाव आहे नेम, ते इथे स्ट्रिंग आहे नेमची, रोल आहे इथे स्ट्रिंग आहे रोलचा. ओके, तर नेम आणि रोल हे मला व्हेरिएबल्स काय करायचे, सिरियलाइज करायचे. ओके, नंतर तर हे आहे सिरियलाइज. तर इथे बघा, फंक्शन आहे, ह्याच्यामध्ये आता जो स्टुडंट आहे ह्याच्यामध्ये आधीसारखंच ठेवलेला आहे कोड, फक्त याच्या दोन स्लीप आणि वेकअप हे जे मॅजिक मेथड्स आहेत हे ऍड केलेले आहेत. आणि इथे सेट नेम सेम आहे, आपलं नेम आणि रोल नंबर आपण सेट करतोय. ठीक आहे, आता इथे काय केलं, न्यू स्टुडंट एक ऑब्जेक्ट तो रिटर्न करेल $ओबीजे. आता हा $ओबीजे चा आपण काय कॉल केला, सेट नेम कॉल केला. ओके, तर सेट नेम मध्ये इथे नाव आणि रोल नंबर सेट केला. आता याला सिरियलाइज केलं या ऑब्जेक्टला, $अंडरस्कोर सिरियलाइज आपल्याला मिळाला. आपण आता सिरियलाइज ज्यावेळी कॉल करता तुम्ही त्यावेळी काय होतं तुमचं, जस्ट बिफोर दिस सिरियलाइज अंडरस्कोर अंडरस्कोर स्लीप मेथड विल गेट कॉल. ओके, तर इथे तुमची ऑटोमॅटिकली ही अंडरस्कोर अंडरस्कोर स्लीप मेथड तुमची कॉल होते. ओके, तर नंतर तो डेटा सिरियलाइज करतो. हा कुठला डेटा सिरियलाइज करतो, इथे जे ॲरेमध्ये तुम्ही नाव पास केले ते इथे तो सिरियलाइज करतो. ओके, नंतर अनसिरियलाइज मेथड काय करते, जे आता हा सिरियलाइज ज्यावेळी आपण करतो त्यावेळी तो एक स्ट्रिंग रिटर्न करतो जो की रिप्रेझेंट करतो त्या ऑब्जेक्टला. तर ती आपण काय केली, आता परत अनसिरियलाइज केली इथे, अनसिरियलाइज $SCR. तर आता हा अनसिरियलाइज करून काय करतो, आता हा काय असेल तुमचा $UNSCR, हा काय असेल तुमचा ऑब्जेक्ट असेल. ओके, एसीआर काय आहे तुमचा, $SCR, $SCR इज स्ट्रिंग. ओके, स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ ऑब्जेक्ट. आणि इथे $अनसिरियलाइज हा काय तुमचा $SCR इज ऑब्जेक्ट. ओके, तर आफ्टर अनसिरियलाइज इथे आपण व्हॅल्यूम करून चेक केलं की काय आहे त्याचा डेटा टाईप, काय आहे त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत. ओके, तर आता हा प्रोग्राम रन करतो. 3 serialize 3 refresh and you can see he over here, after unserialize इथे तुमचा डेटा तुमचा डिस्प्ले झाला. ऑब्जेक्ट आपला स्टुडंट आला, त्याच्यात नाव कृष्णा, रोल नंबर 10 इथे शो झालं. ओके, आता मी काय करतो, आय विल कमेंट दिस रिटर्न. ओके, सपोज मी रिटर्न करत नाहीये. ओके, अंडरस्कोर अंडरस्कोर स्लीप जे आहे त्याच्यामध्ये फक्त इको इको केलं, इथे रिटर्न ॲरे कमेंट केलं, तर काय होईल. ओके, मी आपण 2च रन करतोय, सॉरी, I should run this 3. Okay, the sleep called and object serialized with data it return warning. What warning it is giving? Underscore underscore sleep should return an array only containing the names of instance variables to serialize. In this is line number 25. ओके, तर इथे तुम्ही आता आपण याला अनकमेंट करतो मी. रिटर्न करणं हे मॅन्डेटरी आहे, ॲरे आणि त्याच्यात फक्त नावच पाहिजे. ओके, ओनली नेम्स. तर आता इथे तुम्ही बघू शकता, स्लीप कॉल्ड अँड ऑब्जेक्ट सिरियलाइज विथ डेटा इट रिटर्न, एरर आपला गेलेला आहे. ओके, बिफोर ऑब्जेक्ट अनसिरियलाइज, आफ्टर अनसिरियलाइज तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे, काही डाऊट आहे का ह्याच्यामध्ये. अंडरस्कोर अंडरस्कोर स्लीप मेथड कधी कॉल होते, जस्ट बिफोर. ओके, सिरियलायझेशन. अंडरस्कोर अंडरस्कोर स्लीप मेथड कधी कॉल होते, जस्ट बिफोर सिरियलायझेशन. ओके, आणि अंडरस्कोर अंडरस्कोर स्लीप मेथड जी आहे हिने कंपल्सरी काय रिटर्न केलं पाहिजे, ॲरे रिटर्न केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, त्या ॲरेमध्ये फक्त नाव असले पाहिजे स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये ऑफ ऑल व्हेरिएबल नेम्स. तुमचे व्हेरिएबलचे नावं जे आहेत त्याचे नावं फक्त स्ट्रिंगमध्ये तिथे आपल्याला पास करायचे ॲरेमध्ये. ओके, नंतर आहे आता वेकअप मेथड. वेकअप मेथड इज कॉल्ड ऑन इमिजिएटली आफ्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट, आफ्टर अँड ऑब्जेक्ट इज क्रिएटेड फ्रॉम बाईट स्ट्रिंग. ओके, इफ ठीक आहे. ओके, तर आता अजून दोन मॅजिक मेथड्स आहेत तुमचे, अंडरस्कोर अंडरस्कोर सिरियलाइज अँड अंडरस्कोर अंडरस्कोर अनसिरियलाइज. ओके, तर हे दोन्ही मेथड सिरियलाइज आणि अनसिरियलाइज साठीच वापरले जातात. ओके, तर ह्याच्यामध्ये एकदम स्मॉल डिफरन्स आहे अंडरस्कोर अंडरस्कोर स्लीप आणि अंडरस्कोर अंडरस्कोर सिरियलाइज मध्ये. तर इफ बोथ, जर सपोज दोन्ही दो पर्पज सिरियलाइज आणि स्लीप या दोघांचा पर्पज सेम आहे. ओके, तुमचं सिरियलाइज मेथड कॉल होण्याच्या जस्ट बिफोर अंडरस्कोर अंडरस्कोर सिरियलाइज कॉल होईल, और इट विल कॉल अंडरस्कोर अंडरस्कोर स्लीप मेथड. ओके, इन केस जर सपोज सिरियलाइज आणि स्लीप हे दोन्ही जर कॉल झाले असतील, इन केस जर सपोज सिरियलाइज आणि स्लीप हे दोन्ही जर तुम्ही तिथे डिफाईन केलं असेल, सिरियलाइज आणि स्लीप हे दोन्ही जर डिफाईन केले असतील, तर काय होतं,
ओनली सिरियलाइज विल बी कॉल्ड अँड स्लीप विल गेट इग्नोर. ओके, जर इन केस एकच कॉल होईल, सिरियलाइज किंवा स्लीप. जर सपोज दोन्ही तुम्ही लिहिले, सिरियलाइज पण लिहिलं आणि स्लीप पण लिहिलं, तर कोणतं कॉल होईल? सिरियलाइज मेथड कॉल होईल आणि स्लीपला तो इग्नोर करेल. इट विल कॉल ओनली वन ऑफ द टू. ओके, सिरियलाइज आणि स्लीपचं वर्किंग सेम आहे, त्या दोघांमध्ये काही फरक नाहीये. ओके, इफ बोथ अनसिरियलाइज अँड वेकअप आर डिफाईन्ड इन द सेम ऑब्जेक्ट, ओनली अनसिरियलाइज विल बी कॉल्ड. ओके, जर सपोज अनसिरियलाइज आणि वेकअप हे दोन्ही एकाच क्लासमध्ये लिहिले, तर तुमचं कोणतं कॉल होतं? अनसिरियलाइज मेथड कॉल होते आणि वेकअपला तो इग्नोर करतो. ओके, अनसिरियलाइज आणि वेकअपचं काम सेम आहे. अनसिरियलाइज ज्यावेळी तुम्ही करता, ओके, त्याच्यानंतर तुमचा वेकअप कॉल होतो किंवा अनसिरियलाइज कॉल होतो. ओके, तर सिरियलाइज वर्सेस स्लीप बोथ आर व्हेरी सिमिलर विथ ओनली डिफरन्स बिलो. ओके, तर अजून एक डिफरन्स आहे, तो बघू आपण इथे काय काय आहे. तर सिरियलाइज मस्ट कन्स्ट्रक्ट अँड रिटर्न अँड असोसिएटिव्ह ॲरे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण आता जे केलं होतं, आता जे एक्झाम्पल बघितलं होतं आपण, त्याच्यामध्ये आपण असोसिएटिव्ह ॲरे घेतला नव्हता, आपण ॲरे घेतला होता रिटर्न ॲरे विथ ओनली डेटा मेंबर्स स्लीप मेथडमध्ये. ओके, रिटर्न केलं होतं आपण, ॲरे रिटर्न केला होता आणि त्याच्यामध्ये फक्त नावं होते स्ट्रिंगमध्ये, जे की तुम्हाला जे व्हेरिएबल सिरियलाइज करायचे त्याचे फक्त नावं होते. पण अंडरस्कोर अंडरस्कोर सिरियलाइज मेथडमध्ये तुम्हाला काय करायचंय? की व्हॅल्यू पेअर द्यावी लागते. ओके, की पण द्यायची आहे आणि व्हॅल्यू पण द्यायची. ओके, तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डिफरन्स. ओके, नंतर आहे तुमचं स्लीप मस्ट रिटर्न अन ॲरे विथ द नेम्स ऑफ ऑल व्हेरिएबल्स ऑफ दॅट ऑब्जेक्ट दॅट शुड बी सिरियलाइज. ओके, तर हे तुम्हाला माहितीच आहे. पण अंडरस्कोर स्लीपमध्ये तुम्हाला काय करायचंय? नावं द्यायचे व्हेरिएबल्सचे. सिरियलाइजमध्ये काय करायचे? नावं पण द्यायचे आणि व्हॅल्यू पण द्यायची. की व्हॅल्यू आपलं असोसिएटिव्ह ॲरे. ओके, तुम्हाला रिटर्न काय करायचं आहे? असोसिएटिव्ह ॲरे सिरियलाइजमध्ये. ठीक आहे. तर आपण आता तो प्रोग्राम बघू. ओके, तर हा प्रोग्राम आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघा, स्लीप मेथड मी कॉल नाही केली. हे तुम्हाला दोन्ही प्रोग्रामचं कंपॅरिझन दाखवतो. दिस इज द प्रोग्राम. ह्या दोन प्रोग्राममध्ये एक्झॅक्ट सेम कोड आहे. फक्त इथं काय रिप्लेस केलेलं आहे मी? अंडरस्कोर अंडरस्कोर स्लीपला रिप्लेस कशाने केलेलं आहे? अंडरस्कोर अंडरस्कोर सिरियलाइज. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला? इथे रिटर्न काय केलं होतं आपण? रिटर्न ॲरे नेम आणि रोल नंबर. जे दोन आपले व्हेरिएबल होते, डेटा मेंबर्स होते, ते आपण इथे काय केले? नेम आणि रोल नंबर. हे इथे कसं आपण इथे आपल्याला फक्त नेम आणि रोल नंबर पास करून चालणार नाही. आपल्याला नेम आणि त्याची व्हॅल्यू. तर नेम डॉलर. आता इथे बघा एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. आता असोसिएटिव्ह ॲरे जो आहे त्याला आपल्याला काय करावं लागतं? इक्वल टू ग्रेटर दॅन. असोसिएटिव्ह ॲरेला काय करावं लागतं? इक्वल टू ग्रेटर दॅन. ओके, बट जो आपण व्हेरिएबल ज्यावेळी ऍक्सेस करतो, ओके, ऑब्जेक्ट युझिंग ऑब्जेक्ट ऑर डॉलर दिस, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो? मायनस ग्रेटर दॅन. ओके, तर ह्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे, हे तुम्ही बघून घ्या. ह्याच्यात तुम्हाला तो क्लिअर कट दिसतो. तर इथे कन्फ्यूज होऊ नका. नेम इक्वल टू ग्रेटर दॅन डॉलर धिस मायनस ग्रेटर दॅन नेम. ओके, तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण? नाव आहे, नाव आणि त्याची व्हॅल्यू, रोल नंबर आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला इथे पास करावं लागतं. असोसिएटिव्ह ॲरे, सिम्पल वर्ड्समध्ये असोसिएटिव्ह ॲरे आपल्याला पास करावा लागतो. कुठे? सिरियलाइज अंडरस्कोर अंडरस्कोर सिरियलाइज मेथडमध्ये. ओके, तर हाच एक डिफरन्स आहे दोघांमध्ये. नंतर आहे अनसिरियलाइज मेथड. अनसिरियलाइज मेथड मध्ये बराच डिफरन्स आहे वेकअप आणि अनसिरियलाइज मध्ये, तो आपण बघूया काय काय आहे तो. तर वेकअप वर्सेस अनसिरियलाइज वर्किंग सेम आहे त्यांचं, बट अनसिरियलाइज मेथड जी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ॲरे पास करावा लागतो. ओके, तो काय असतो तुमचा? तो डेटाचा ॲरे असतो, जो तुम्ही सिरियलाइज केलेला डेटा. ओके, तो अनसिरियलाइज करताना तो जो डेटा अनसिरियलाइज होणार आहे त्याचा ॲरे तो पास करतो या फंक्शनमध्ये. ओके, आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय आहे? आता बघा इथे वेकअपमध्ये आपण काही पास पॅरामीटर्स कोणते पास नाही केले. इथे अनसिरियलाइज मध्ये आपल्याला एक पॅरामीटर पास करावा लागतो. हा काय असणार आहे? तुमचा असोसिएटिव्ह ॲरे असणार आहे. हा काय असणार आहे? डॉलर डेटा असोसिएटिव्ह ॲरे, जो की आपल्याला आपण इथे बघा सिरियलाइज करताना आपण इथे रिटर्न केला होता. तर सेम हाच ॲरे तुमचा इथे अनसिरियलाइज मध्ये इथे येईल. आणि तुम्हाला हा ऍक्सेस करायचा आहे. नुसता ऍक्सेस करायचा नाही, तर ह्याला तुम्हाला असाइन पण करायचे. बघा तुम्ही इथे काय केलेलं आहे? डॉलर धिस नेम इक्वल टू डॉलर डेटा नेम. म्हणजे हा अनसिरियलाइज मध्ये जो डेटा आलाय तो असाइन करायचा तुम्हाला त्या त्या रिस्पेक्टिव्ह जे व्हेरिएबल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तो असाइन पण करायचा आहे. तर डॉलर डेटा रोल तुम्ही असाइन कशात केला? डॉलर धिस ॲरो रोल. ओके, तर इथे बघा, जर सपोज मी हे असाइन नाही केलं, इथे मी असाइन करत नाही, तो डेटा आला माझ्याकडे, जस्ट मी त्याला व्हॅलिडम केलं. ओके, आणि बाकी सर्व सेम आहे. सेट नेम आहे तुमचं, तर स्टुडंट आहे, तर हा स्टुडंटला आपण सेट नेम केलं कृष्णा आणि 10 सिरियलाइज केलं. सिरियलाइज तर होऊन जाईल. ओके, सिरियलाइज काय रिटर्न करेल? इथे असोसिएटिव्ह ॲरे रिटर्न करेल. त्याची स्ट्रिंग आली मला, ती स्ट्रिंग मी इथं पास केली अनसिरियलाइज मध्ये आणि अनसिरियलाइजचा डेटा आता मी इथे शो केला. ओके, तर ह्याला रिफ्रेश करतो. 4
ओके, तर इथे तुम्ही बघू शकता नेम काय आहे तुमचा, नल, आणि रोल नंबर काय, नल. ओके, तर अनसिरियल आफ्टर अनसिरियलाइज बोथ आर गिव्हिंग नल. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम काय झाला, अनसिरियलाइज मेथड कॉल ज्यावेळी होते त्यावेळी तो डेटा त्याने पास केला तुम्हाला, पण तो डेटा तुम्ही शो केला हे बघा, बिफोर ऑब्जेक्ट अनसिरियलाइज्ड. ओके, कारण अनसिरियलाइज्ड आणि वेकअप कधी कॉल होते, अनसिरियलाइज होण्याच्या बिफोर. ओके, तर ह्याच्यामध्ये ॲरे तुम्ही इथं बघू शकता, नाव आहे कृष्णा आणि रोल नंबर काय आहे 10. ओके, तर डेटा तर आहे माझ्याकडे, पण तो डेटा आपण असाइन नाही केला त्या त्या रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबल्सला. तर मग आता इथे असाइन केला मी, नेमला नेम असाइन केलं, रोल नंबरला रोल नंबर असाइन केलं, त्या त्या रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबल्सला डेटा असाइन केला. आता मला इथे तुम्ही बघू शकता, इथं काय येत होतं, नल, आणि इथं काय येत होतं, नल. ओके, सो आय आय हॅव असाइन टू द रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबल्स, आणि याला रिफ्रेश करतो. तुम्ही इथं बघू शकता, नेम कृष्णा रोल नंबर 10. ओके, काही डाऊट आहे का ह्याच्यामध्ये, काही डाऊट आहे का? हॅलो, आय एम ऑडिबल? नो सर, काही डाऊट नाहीये. ओके. तर आता आपण नवीन कन्सेप्टकडे वळणार आहोत, ते आहे इंट्रोस्पेक्शन. ओके, इंट्रोस्पेक्शन काय आहे, तर इंट्रोस्पेक्शन इज द ॲबिलिटी ऑफ अ प्रोग्राम टू एक्झामिन अँड ऑब्जेक्ट्स कॅरेक्टरिस्टिक्स सच ॲज इट्स नेम, पॅरेंट क्लास, प्रॉपर्टीज अँड मेथड्स. म्हणजे थोडक्यात काय, तर एखादा ऑब्जेक्ट आहे. ओके, तर त्या ऑब्जेक्ट तुम्हाला आता अनसिरियलाइज तुम्हाला कळाला, ठीक आहे, तर तुम्ही अनसिरियलाइज केला, तर एक ऑब्जेक्ट मिळाला मला, त्या ऑब्जेक्टमध्ये चेक करायचं आहे की एखादं स्पेसिफिक मेथड आहे का, एखादी स्पेसिफिक प्रॉपर्टी आहे का, तर ते तुम्ही इंट्रोस्पेक्शन मेथड्सने तुम्ही चेक करू शकता. ओके, विथ इंट्रोस्पेक्शन यू कॅन राईट कोड दॅट ऑपरेट्स ऑन एनी क्लास ऑर ऑब्जेक्ट. तर सपोज तुम्ही कुठल्याही क्लास आणि ऑब्जेक्टवरती ऑपरेट करू शकता. म्हणजे इन शॉर्ट काय, की सपोज तुमच्याकडे 4 वेगवेगळे क्लासेस आहेत. ओके, एरिया, नाही सॉरी, सर्कल, रेक्टँगल, ट्रायंगल, असे वेगवेगळ्या शेपचे वेगवेगळे क्लासेस आहेत, आणि सगळ्या क्लासेसमध्ये सपोज एरिया नावाचा कॉमन तुमचा मेथड आहे. बट जो पण ऑब्जेक्ट येतोय माझ्याकडे, मला फक्त चेक करायचे की त्या ऑब्जेक्टमध्ये एरिया नावाची मेथड आहे का. जर सपोज एरिया नावाची मेथड असेल, तर मला ती मेथड रन करायची. सपोज असं माझं एक कोड आहे, तर त्या कोडमध्ये मी काय करू शकतो, युझिंग दिस इंट्रोस्पेक्शन आय कॅन चेक की त्याच्यामध्ये मेथड्स ती आहे का, सम प्रॉपर्टीज आहेत का, त्याचा पॅरेंट क्लास कोण आहे, फक्त जर ऑब्जेक्ट आला माझ्याकडे तर त्या ऑब्जेक्टचं नाव काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या बघू शकतो इंट्रोस्पेक्शन मेथड्सने. तर ह्या मेथड्स आहेत, याला फक्त आपण नाव दिलेलं आहे इंट्रोस्पेक्शन मेथड्स. ओके, तर ह्याच्यात कोणते कोणते मेथड्स आहेत, क्लास एक्झिस्ट. ओके, क्लास एक्झिस्ट मध्ये काय, तुमचं क्लासचं नाव आपण इथे पास करतो, तर तो क्लास चेक वेदर अ क्लास हॅज बीन डिफाईन्ड. ओके, जसं मी सांगितलं की अनसिरियलाइज करताना तुम्हाला स्टुडंट नावाचा जो आपला क्लास होता, त्याची डेफिनेशन असणं आवश्यक आहे. ओके, जर सपोज सेपरेट प्रोग्राम असेल तर ते तुम्ही इथं चेक करू शकता, क्लास एक्झिस्ट स्टुडंट जर आहे का, तर त्याला अनसिरियलाइज करा समथिंग. ओके, भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. तर क्लास एक्झिस्ट, क्लासचं नाव इथे पास करू शकता. गेट डिक्लेअर्ड क्लासेस, आता ही मेथड काय करते, गेट डिक्लेअर्ड क्लासेस तुम्हाला रिटर्न्स अँड ॲरे ऑफ डिफाईन्ड क्लासेस. जेवढे जेवढे क्लासेस आहेत डिफाईन, त्या सगळ्या क्लासेसचं लिस्ट तुम्हाला इथे ती प्रोव्हाइड करते. गेट क्लास व्हेरिएबल्स. ओके, तर गेट प्रॉपर्टीज, तर हा काय करतो, त्या क्लासचे जे व्हेरिएबल्स आहेत ते तुम्हाला रिटर्न करतो. ओके, गेट क्लास मेथड्स हा काय करतो, गेट फंक्शन्स ऑफ दॅट स्पेसिफिक क्लास. इथे बघा आपण क्लास नेम पास करतोय. ओके, नंतर पॅरेंट, गेट पॅरेंट क्लास, तर ह्या क्लासचा पॅरेंट रिटर्न्स द क्लास नेम ऑफ ऑब्जेक्ट. ओके, तर त्याचा जो पॅरेंट क्लास आहे त्याचं नाव तो रिटर्न करतो. इज ऑब्जेक्ट हे आपण बघितलेलं आहे, इज ऑब्जेक्ट, इज फ्लोट, इज ऑब्जेक्ट, हे असे आपले बरेच आहेत. तर इज स्ट्रिंग, तर हे काय करतात, आपल्याला चेक करतात की बाबा व्हेरिएबल जो आहे तो स्पेसिफिक त्या त्या डेटा टाईपचा आहे का नाही, असे आपले मेथड्स आहेत. इज फ्लोट, इज स्ट्रिंग, तर तसंच आपलं इज ऑब्जेक्ट पण आहे. इज ऑब्जेक्टमध्ये इथं काय करतो आपण, व्हेरिएबल पास करतो, तो ऑब्जेक्ट आहे का नाही आपल्याला कळतं. नंतर आहे गेट क्लास, इथे तुम्ही ऑब्जेक्ट पास करता, आणि तो तो ऑब्जेक्ट पास केल्यानंतर तुम्हाला तो काय रिटर्न करतो, त्या ऑब्जेक्टचा क्लासचं नाव रिटर्न करतो. ओके, मेथड एक्झिस्ट, इथे ऑब्जेक्टचं नाव आपण सॉरी ऑब्जेक्ट पास करतो, आणि मेथड ह्या ऑब्जेक्टमध्ये ही मेथड एक्झिस्ट आहे का नाही. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की वेगवेगळे क्लासेस आहेत माझे वेगवेगळ्या शेपचे, आणि मला चेक करायचं की त्या ऑब्जेक्टमध्ये ती मेथड एरिया नावाची मेथड आहे का नाही. ओके, तर मी इथे ते ऑब्जेक्ट पास करू शकतो, आणि इथे मेथड चेक करू शकतो की एरिया आहे का मेथड, आणि जर असेल तर मी हे पण चेक करू शकतो की त्याच्यामध्ये किती त्या स्पेसिफिक याच्यामध्ये किती डेटा व्हेरिएबल्स आहेत. ओके, तर गेट क्लास व्हेरिएबल्स, जर सपोज एक असेल त्या ऑब्जेक्टमध्ये एक क्लास व्हेरिएबल असेल, तर मग मी अजून करेन की ते सर्कल आहे. सपोज 2 असतील तर मी असं अजून करू शकतो की ते ट्रायंगल आहे. असं तुम्ही एक वेगवेगळे तुमचे लॉजिकनुसार तुम्ही इथे तसं बनवू शकता कोड्स. ओके, तर मेथड एक्झिस्ट. नंतर आहे गेट पॅरेंट क्लास, हे सेम आहे, गेट पॅरेंट क्लास इथे पण आहे, गेट पॅरेंट क्लास इथे पण आहे.
पण इथे काय तुमचं क्लास नेम इथे पास केलेला आहे, इथे काय पास केलं आपण ऑब्जेक्ट. ओके. इज सब क्लास ऑफ, तर इथे तो सब क्लास आहे का नाही स्पेसिफिकली ह्या ऑब्जेक्टचा हा सब क्लास आहे का नाही तो चेक करतो. ओके. तर ह्याचा प्रोग्राम बघू आपण आणि आजचं लेक्चर इथे स्टॉप करू. ओके. तर हे इंट्रोस्पेक्शनचा हा प्रोग्राम आहे. तर आता ह्या प्रोग्राममध्ये काय केलंय बघा, स्टुडंट स्टुडंट नावाचा क्लास घेतला, नेम आणि रोल नंबर, एक फंक्शन घेतलं सेट नेम, नेम आणि रोल नंबर आपण असाइन केलं. ओके. अजून एक क्लास घेतला, कारण ह्याच्यामध्ये सब क्लासचा पण काही फंक्शन्स आहेत. तर ह्याच्यामध्ये एक क्लास घेतला सब्जेक्ट एक्सटेंड्स व्हॉट स्टुडंट. ओके. तर इथे डॉलर ऑब्जेक्ट इक्वल टू न्यू स्टुडंट. ओके. स्टुडंटचा ऑब्जेक्ट तयार केला. इथे क्लास एक्झिस्ट, इथे बघा काय केलं मी, एक ऑब्जेक्ट तयार केला न्यू स्टुडंट. ओके. आणि इथे काय केलं, 1 मिनिट मी काय केलं, ओके. तर आता इथे क्लास घेतला सब्जेक्ट एक्सटेंड्स व्हॉट स्टुडंट. ओके. तर इथे इको केलं क्लास एक्झिस्ट फंक्शन आहे स्टुडंट. तर स्टुडंट नावाचा क्लास एक्झिस्ट आहे का, तर इथे व्हॅरडम केलेलं आहे $i. ओके. नंतर आहे गेट डिक्लेअर्ड क्लासेस. आता हे तात्पुरतं मी कमेंट केलं. ह्याचं रिझन असं आहे की इथे गेट डिक्लेअर्ड क्लासेसमध्ये तुमचे जे इनबिल्ड क्लासेस आहेत ते सुद्धा तो इथे शो करतो. ओके. तर ऑलमोस्ट 170 इनबिल्ड क्लासेस आहेत, तर ते 170 नावं तो प्रिंट करतो आणि त्याच्यानंतर 171 172 ला तुमचे हे नावं तो डिस्प्ले करेल, क्लास स्टुडंट आणि सब्जेक्ट. ओके. स्टुडंट आणि सब्जेक्ट आहे तो डिक्लेअर करेल. कुठली मेथड, गेट डिक्लेअर्ड क्लासेस. ओके. कोणते कोणते क्लासेस डिक्लेअर्ड आहेत त्याच्यामध्ये स्टुडंट आणि सब्जेक्ट पण करेल तो, बट ते 171 172 ला राहतील. तर त्याच्यामुळे मी हे कमेंट केले तात्पुरतं, आपण ते बघूया. ओके. नंतर आहे गेट क्लास व्हॅर्स. तर हा काय करेल, ह्या स्टुडंट क्लासचे व्हेरिएबल्स तो इथे डिस्प्ले करेल. तर व्हेरिएबल्स कोणते कोणते आहेत आपले, नेम आणि रोल नंबर, तो इथे काय डिस्प्ले करेल, नेम आणि रोल नंबर इथे डिस्प्ले करेल. तर आता हे असं असे सर्व मेथड्स जे आहेत ते इथे मी वन बाय वन इथे लिहिलेत आणि त्याचा डेमो आपण बघूया आता. ओके. तर क्लास एक्झिस्ट ट्रू. ओके. बुलियन व्हॅल्यू आहे, ट्रू आहे, व्हॅरडम यूज केले. ओके. खाली इथे प्रिंट अंडरस्कोर आर यूज केलेले आहे, डेटा टाईप चेक करायचं नव्हतं त्याच्यासाठी. ओके. तर इथे स्टुडंटच्या ऐवजी मी इथे काय करतो, स्टुडंट 2 किंवा समथिंग एक रँडम क्लास आहे, हा क्लास एक्झिस्ट आहे का नाही मला चेक करायचं आहे. रिफ्रेश करतो, इथे तुम्ही चेक करू शकता, बुलियन फॉल्स. ओके. तर क्लास एक्झिस्ट आहे का, नो. ओके. फॉल्स. तर तसंच गेट डिक्लेअर क्लासेस, आता गेट डिक्लेअर क्लासेसला अनकमेंट करतो. यू कॅन सी दॅट 170 क्लासेस. ओके. गेट डिक्लेअर क्लासेस कोणते कोणते आहेत, इंटरनल इटरेटर, एक्सेप्शन, एरर. ओके. हे सगळे तुमचे इनबिल्ड क्लासेस आहेत जे की तुम्हाला PHP प्रोव्हाइड करतो. आणि नंतर तुमचं 171 ला तुमचं स्टुडंट, जे आपण आता आपलं आपण तयार केलेला क्लास आहे, आणि सब्जेक्ट. ओके. तर स्टुडंट आणि सब्जेक्ट आपण तयार केलेले क्लासेस इथे आहेत. ओके. तर गेट क्लास व्हेरिएबल, तर क्लास व्हेरिएबल आपण कशाचे चेक केले, गेट क्लास व्हेरिएबल स्टुडंट या क्लासचे, तर याच्यामध्ये नेम आणि रोल नंबर आहे. ओके. गेट क्लास मेथड्स, तर गेट क्लास मेथड्स त्या क्लासमध्ये कुठला एकच मेथड आहे, सेट नेम. ओके. गेट पॅरेंट क्लास, तर गेट पॅरेंट क्लास ज्यावेळी करतो आपण, गेट क्लास मेथड्स, गेट पॅरेंट क्लास, तर पॅरेंट क्लास कोणाचा पाहिजे मला, सब्जेक्टचा. तर सब्जेक्टचा पॅरेंट क्लास कोण आहे, सब्जेक्टचा पॅरेंट क्लास आहे स्टुडंट. ओके. तर तुम्ही इथं बघू शकता गेट पॅरेंट क्लास स्टुडंट डिस्प्ले झालेले. ओके. नंतर गेट क्लास, आता गेट क्लासमध्ये आपण काय करतो, इथे ऑब्जेक्ट पास करतो. ऑब्जेक्ट पास केल्यानंतर तो काय रिटर्न करतो, तो ऑब्जेक्ट कोणत्या क्लासचा आहे हे रिटर्न करतो. ओके. तर इथं पास काय केलं मी, $OBJ. तर $OBJ कोणाचा आहे, इथं बघू शकता तुम्ही, स्टुडंटचा आहे. तर इथं तो काय डिस्प्ले करेल, प्रिंट आर आय, $i मध्ये इथे काय प्रिंट करेल, तो गेट क्लास व्हॉट स्टुडंट. ओके. नंतर मेथड एक्झिस्ट, तर या $OBJ मध्ये सेट नेम नावाची मेथड आहे का, हे मी चेक केलं. मेथड एक्झिस्ट, वेदर मेथड एक्झिस्ट, तर इथे येस इट एक्झिस्ट, मेथड एक्झिस्ट, बुलियन ट्रू. ओके. जर मी इथं सपोज रॅन्डम काहीतरी नेम दिलं आणि याला रिफ्रेश केलं, तर इथे मेथड एक्झिस्ट काय आलं तुमचं, फॉल्स, बुलियन फॉल्स. ओके. नंतर इथे ऑब्जेक्ट तयार केला OBJ2, ऑब्जेक्ट 2 तयार केला सब्जेक्टचा. इज सब क्लास ऑफ, हा जो ऑब्जेक्ट 2 आहे हा स्टुडंटचा सब क्लास आहे का, तर हा काय रिटर्न करेल, येस रिटर्न करेल. ओके. आणि जर मी इथं 1 केलं आणि 1 हा सब्जेक्टचा आहे का, हे जर चेक केलं, आता इथं काय आलं, ट्रू आलं. ओके. ह्याला रिफ्रेश करतो आता, आता काय येईल, फॉल्स येईल. ओके. बिकॉज दिस ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट कोणाचा आहे, ऑब्जेक्ट आहे स्टुडंटचा. ओके. ऑब्जेक्ट ओके. आणि हा
स्टुडंटचा ऑब्जेक्ट सबक्लास आहे का, सबक्लास आहे का सब्जेक्टचा? नाही. ओके. बट ऑब्जेक्ट टू जो आहे, ऑब्जेक्ट टू कोणाचा आहे? ऑब्जेक्ट टू आहे सब्जेक्टचा आणि सब्जेक्ट इज अ सबक्लास ऑफ स्टुडंट. ओके, सो इट इज ट्रू आणि तो इथे व्हॅलिडम मध्ये ते ट्रू त्याने शो केलं. ओके, तर ह्याला आपण म्हणतो इंट्रोस्पेक्शन मेथड्स. ओके, तर तुम्हाला व्हॉट आर इंट्रोस्पेक्शन मेथड्स अँड लिस्ट देम अँड गिव्ह एक्झाम्पल्स असे क्वेश्चन्स येऊ शकतात. तर हे आहे आपलं डिटेल. ओके, तर हे मॅजिक फंक्शन्स आपण हे ऑलरेडी बघितलेले आहेत. सेट, गेट, इज सेट, अनसेट. ओके, तर हे आपण ऑलरेडी बघितलेले आहेत मागच्या लेक्चरमध्ये. तर दॅट्स इट. एनी डाऊट? एनी डाऊट?